श्री काशीखंड कथासार अध्याय 61 गणेशाची नृत्यकला आदिदैवत श्री गणेश शिवलिंग स्थापना। कार्तिकेय म्हणाला, नीलकंठ मंदिराचल पर्वत सोडून काशीक्षेत्री पर्वताला। तेव्हा त्याने बंधूला गणपती सर्व वरदाने प्रदान केली। पिताश्रीच्या कृपादिशामुळे तो 33 कोटी देवदेवतांमध्ये श्रेष्ठ झाला। त्यामुळे गजाननास आनंद झाला। त्याने नारद मुनी, यमदेव, तुम्बरू, शारदा देवी, जितेंद्रिय, हनुमान यांच्यासह पिताश्री समोर पिल्लू धानी, जयजयवंती, चंद्रकोश, प्रेमानंद, प्रेमदीप, भैरवी इत्यादी अनेक राग सादर केले। अनेक रागातील गायन झाल्यानंतर गणपतीने नृत्यकला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। या नृत्य कौशल्यामुळे पिताश्री संतुष्ट झाले। शारदा ही ब्रह्मदेवाची मानसकन्या, तिने पवित्र काशीक्षेत्रात उग्र तपश्चर्या केली होती। तेव्हा पिताश्रींनी प्रसन्न होऊन सरस्वती, श्री, पंचम भैरव, मेघ, नट, वसंत हे 6 श्रवणीय राग व 36 रागिण्या दिल्या होत्या। गणपतीने सरस्वती समवेत त्या सर्व रागिण्या सादर केल्या। त्यामुळे पिताश्री प्रसन्न झाले। त्यांनी बंधुराजास चतुर्दंत समर्पित केले। सर्व विद्यांचा, मंत्राचा, पुराणांचा, सिद्धांचा निधी केले। महादेवाचे कार्य सफल करण्यास आपणास अपयश आले म्हणून ब्रह्मदेव, सविता, 64 योगिनी इत्यादींनी लक्ष्मीपतीस प्रतिनिधी म्हणून पाठवले। विष्णूंनी महादेवास वंदन केले। महादेव म्हणाला, देवांनो, तुम्ही काळजी करू नका। प्रत्येक कार्यात यश वा अपयश असतेच। मी तुमच्या सर्वांना माफ केले आहे। तुम्ही जर चतुराईने वागला असता तर तुम्हाला सुद्धा यश मिळाले असते। सदाशिवाच्या शुभ आगमनाने त्रैलोक्यातील सर्व पावन तीर्थ काशीक्षेत्री अवतरली। गोलोकाहून सर्व कामधेनूंचे आगमन झाले। त्यानंतर सर्व उपस्थितांनी महादेवाचा जय जयकार केला। सर्वांनी काशीक्षेत्री अनेक शिवलिंगाची व तीर्थक्षेत्राची स्थापना केली। काशीमध्ये ऋषभध्वज नावाचं एक तीर्थ आहे। हे तीर्थ म्हणजे महादेवाचे पुनरागमन झाल्यानंतर काशीक्षेत्री जेथे प्रथम थांबले ते दिव्य स्थळ होय। काशीक्षेत्री त्यावेळी कामधेनूच्या पवित्र खुरांनी जेथे भूमी दबली होती तेथे खुरकर्तेश्वरीश्वर शिवलिंग प्रगट झाले। ऋषीश्वर त्या काशीक्षेत्राचे स्मरण केल्यामुळे सर्व महापापाचे भस्म होते। त्या काशीचा महिमा अलौकिक आहे। जो मृत्यूसमयी काशीतील परमपवित्र गंगाजल प्राशन करतो त्या जीवनयात्रा संपल्यानंतर शिवाचा सहवास लाभतो। ओम श्री सांब सदाशिवाय नमः। हर हर महादेव। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।